नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आज आपण नवीन गोष्ट बघूया. ती म्हणजे आता तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतच आहे तुम्हाला नावाच आयुष्यमान मोफत उपचार शून्य. तर अशा प्रकारची बातमी तुम्हाला पेपरमध्ये दिसत आहे. त्याचा स्क्रीनशॉट हा इथे काढलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे खूप सारे नवनवीन माहित्या आपल्याला दिसायला पाहायला मिळत आहेत. तर त्यामध्ये सर्व अगोदर आपण बघूया आयुष्मान भारत डिजिटल मिशन याबद्दल काय माहिती आहे. तुम्हाला एक यामधला थोडासा वाचून सांगतो काय म्हणत आहे. कार्ड काढण्यासाठी यंत्रणेवर दबाव. आयुष्मान भारत योजनेच्या महाराष्ट्रात नुसताच गवगवा केला जात असून आरोग्य यंत्रणेला ठेसेस धरून नागरिकांचे कार्ड मात्र काढण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन संबंधित यंत्रणांवर दबाव टाकला जात आहे. त्यांना टार्गेट दिले जात आहे. आयुष्मान भारत योजनेचे केवळ कार्डच मिळते, परंतु प्रत्यक्ष उपचार मिळत नाही. ज्या प्रकारे जाहिरात सुरू आहे तसे काहीच नाही, कारण यामध्ये एकही हॉस्पिटल नाही. येत्या मार्चनंतर हा लाभ दिला जाईल असे सांगण्यात आले आहे. उपचारासाठी प्रत्यक्षात तरतूद किंवा मार्गदर्शक तत्व काढलेली नाहीत. तर आता मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचे तुम्हाला ही न्यूज इथे पाहायला मिळत आहे. तर आयुष्मान भारत या योजने थ्रू खरंच मोफत उपचार मिळते काय? आणि कोणाला मोफत उपचार मिळते? आणि या सर्वबद्दल आपण इथे बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला मी क्लिअर करून देतो की आता आयुष्मान भारत या योजनेचा मुख्य लाभ काय आणि ते कशाप्रकारे इथे तुम्हाला पाहायला मिळेल. abdm.gov.in या योजनेअंतर्गत म्हणजेच ABDM म्हणजे आयुष्मान भारत डिजिटल मिशन. आता ही मुख्य वेबसाईट आहे. तर गावातील, खेड्यातील, शहरातील सर्व नागरिकांना इथे आभा कार्ड किंवा आभा हेल्थ अकाउंट ABHA आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट अशा प्रकारे त्यांना हे बनवण्यासाठी लोक सांगत आहेत. आणि ग्रामपंचायतीमध्ये किंवा दवाखान्यामध्ये अशा प्रकारची माहिती पुरवली जात आहे. तर हे हेल्थ अकाउंट या ठिकाणून बनते. तुम्ही वेबसाईट टाईप करा. आपल्या मोबाईलवरून स्वतःचा ABHA तयार करू शकता. क्रिएट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा नेक्स्ट पेज ओपन होतो. तो म्हणजे अशा प्रकारे आता तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळतील. तर या ठिकाणी 2 प्रकारे ऑप्शन आहेत. क्रिएट बाय युअर आभा नंबर युजिंग ड्रायव्हिंग लायसन्स आणि क्रिएट युअर आभा युजिंग आधार. तर दोन्ही प्रकारे बनवू शकता, आधारनी किंवा ड्रायव्हिंग लायसन्सनी. सर्वप्रथम तुम्हाला जर आधारनी बनवायचे तर या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपला आधार इथे घाला. आधार घातल्यानंतर ॲग्री या बटनवर क्लिक करून कॅप्चा एंटर करा. 5x2 म्हणजे 10. नेक्स्ट करा. नेक्स्ट करून झाल्यावर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन बोललं जाईल. म्हणजे तुम्हाला एक OTP येईल. तो OTP सांगून आपली इथे कम्युनिकेशन डिटेल्स नेक्स्ट केल्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजे तुमचा पत्ता, नाव अशा प्रकारे विचारलं जाईल. तुमची एक आभा ID बनेल. ते 14 नंबरी जसा आधार कार्डवर 12 अंकी जो नंबर असतो, 12 अंकीचा नंबर असतो, तशाच प्रकारे आभा ॲड्रेस क्रिएट केल्यावर तुम्हाला 14 अंकीचा एक नंबर मिळतो आणि एक स्कॅनर तुमच्या कार्डवर मिळतो. त्या स्कॅनरनी तुम्ही कुठल्याही प्रकारे आपली नोंदणी करू शकता जवळच्या हॉस्पिटलमधून. तर आता ह्या आयुष्मान भारतचा मुख्य उपयोग काय आणि ते कशासाठी आहे, हे तुम्हाला हिंदीमध्ये सांगतो. तर बघा इथे मी एक मजकूर लिहिलेला आहे. आभा आईडी एक पेपरलेस पहल है जो आपके स्वास्थ्य की सभी जानकारी को एक डिजिटल अकाउंट में सुरक्षित रखेगा. इस अकाउंट पर आपको 14 डिजिट का एक यूनिक नंबर मिलेगा, जिससे आपके सभी मेडिकल सुविधा के लिए आपकी पहचान होगी. जैसे कि व्यक्ति का क्या इलाज हुआ, कौन से हॉस्पिटल में हुआ या क्या मेडिसिन दी गई और कौन से टेस्ट परफॉर्म हुए. आने वाले समय में इसमें सभी स्वास्थ्य संबंधित योजना से जुड़े होने की भी जानकारी होगी. कोई भी डॉक्टर आपके सहमति के साथ आपकी हेल्थ डाटा को देख सकेंगे. साथ ही आप इसे कभी भी डिलीट या डीएक्टिवेट कर सकते हैं. इसका एक बड़ा फ़ायदा है कि आपको अपने मेडिकल डॉक्यूमेंट्स कहीं ले जाने की ज़रूरत नहीं है.
ना ही इनको कोई खोने की चिंता है। इसमें आपके समय एवं पैसों की बचत होगी। आभा बनवाने के लिए कोई चार्जेस नहीं है और इसको बनाना पूरी तरह आपके इच्छा पर निर्भर है। इसमें एबीएचए ऐप मीन्स आभा ऐप से क्यूआर कोड बेस्ड स्कैन एंड शेयर से ओपीडी की सुविधा है, जिससे द्वारा हॉस्पिटल में लॉन्ग क्यू से बचा जा सकता है और ये पूरी तरह से सेफ है। तो आपको समझ में आया होगा कि ये किस लिए एबीएचए और आयुष्मान की जो योजनाएं बना रहे हैं, ये किस लिए है। और इसमें बहुत सारे लोग ये कहते हैं कि 5 लाख तक का मुफ्त इलाज। अब इसके बारे में हम जानेंगे। इसके लिए इस चीज़ पर भी बहुत सारे लोगों को बहुत बड़ा कन्फ्यूज़न है। तो ये जो यहाँ पे बताया गया है कि 5 लाख तक का जो लोन मिलता है, आप देख सकते हैं। पा योजनेचे विमा संरक्षण 5 लाख रुपये, तो ये किन लोगों को मिला जाता है? तो आयुष्मान भारत डिजिटल मिशन के अंतर्गत जो बीपीएल धारक कार्ड है, बीपीएल धारक लोग हैं, उनको, जो गरीब लोग हैं उनके लिए एक आयुष्मान भारत जन आरोग्य योजना के अंतर्गत 5 लाख तक के मुफ्त इलाज का परिविष्ट है इसमें। जे आयुष्मान भारत आहे त्याच्याच अंतर्गत 5 लाख पर्यंतचा जो इलाज आहे त्यांना मोफत असतो, तो बीपीएल धारकांसाठी आहे आणि ते दुसऱ्या कोणत्याही लोकांसाठी नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे आपण लक्षात ठेवावे. प्रत्येकाला आभा एबीएचे म्हणतात, पण याचा काहीही मोफत इलाजसाठी आपल्याला वापर करता येत नाही. जर काही अपडेट्स आले गव्हर्नमेंटनी, जर सर्वांसाठी जर हे मोफत इलाजाची पद्धत राबवली, तर लगेच व्हिडिओ बनवण्यात येईल आणि तुम्हाला कळवण्यात येईल. तर अशा प्रकारे ही माहिती आहे मित्रांनो. म्हणून सर्वांना सांगण्यासाठी हे अशा प्रकारे माहिती मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स माहीत होतील. धन्यवाद.